जालन्यात नशेच्या गोळ्यांचा मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश 1080 बटन गोळ्या जप्त, दोघांवर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा. दहशतवाद विरोधी शाखेची मोठी कारवाई. जालन्यात 1080 बनावट बटन गोळ्या जप्त, नशेचे रॅकेट उद्ध्वस्त. जालना शहरात नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या अल्प्राझोलाम बटन गोळ्यांच्या अवैध विक्रीवर दहशतवाद विरोधी शाखेनं मोठी कारवाई करत तब्बल 1080 बटन गोळ्या जप्त करून नशेच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोबाईलसह एकूण 22,333 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध बटन गोळ्यांच्या विक्री विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली होती. त्याअंतर्गत दहशतवाद विरोधी शाखेला गुप्त माहिती मिळाली की जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरातील संघर्ष हॉटेलसमोर एक व्यक्ती नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या बटन गोळ्यांची चोरटी विक्री करते. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शेख अफसर शेख अनवर वय वर्ष 27 राहणार दुःखीनगर जुना जालना याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानं या गोळ्या विशाल शंकरप्पा मिटकरी वय वर्ष 48 यांच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई करत दुसऱ्या आरोपीकडूनही मोठ्या प्रमाणात बटन गोळ्या जप्त केल्या. या कारवाईत एकूण 1080 अल्प्राझोलाम गोळ्या, 2 विवो कंपनीचे मोबाईल फोन असा 22,333 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 345/2026 नोंद करण्यात आला असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, एनडीपीएस कायदा 1985 तसेच औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. जालना शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरूच राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोराती शिवरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद गडथे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास कुरेवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक बडुरे तसेच जीवन जाधव, अन्न व औषध प्रशासन जालना यांनी संयुक्तपणे केली आहे.